धन्यवाद. सुरेश दादांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले. मी आता तुमच्या पुढे उपस्थित आहे तो निवड यासाठी की या कार्यक्रमाचे आयोजक सर्व अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष श्रीयुत अभिजित राणे, मी माझे सहकारी आणि स्वतः अभिजित सर आम्ही गेले 15 ते 20 दिवस या मेळाव्यासाठी दिवसरात्र काम करतोय. त्याची परिणिती अशी की सर्वात जास्त मेहनत करणारा माणूस निश्चित आजारी पडतो. त्याची चित्र इथं दिसत आहेत तुम्हाला. त्यांना जवळजवळ 103 ताप आहे, तरीसुद्धा ते या स्टेजवर उपस्थित आहेत. म्हणून त्यांनी विनंती केली की ते आज जे काही विचार या मंचावर मांडणार होते ते मी वाचून दाखवावेत. यासाठी मी तुमच्या पुढे उपस्थित आहे. मी जे बोलतोय ते अभिजित राणे बोलतायत एवढं समजून हे भाषण ऐकावं अशी मी आपणास विनंती करतो. मराठा मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या मराठा बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि विविध समस्यांवर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा किंवा होऊ नये यासाठी बऱ्याच विघ्नसंतोषी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली सगळी शक्ती वापरून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हा मेळावा यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण तरीसुद्धा या सगळ्या संकटांना आपण तोंड देत इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुनश्च आपलं मनपूर्वक आभार मानतो. अखिल भारतीय मराठा महासंघ ही संघटना 110 वर्ष जुनी आहे. हे काही नव्याने सांगायची गरज नाही. 1900 साली अण्णासाहेब पाटलांनी ही संघटना स्थापन केली. आज जवळजवळ 110 वर्ष झाली या संघटनेला. पण महाराष्ट्रासह मुंबईमध्ये या संघटनेची जी ताकद असायला हवी होती ती दिसत नाही आहे दुर्दैवाने. आणि ती ताकद पुन्हा या संघटनेला मिळवून देण्यासाठी या संघटनेमध्ये युवा शक्ती युवा नेतृत्व उदयाला येणं फार गरजेचं आहे. त्यातीलच एक अंश म्हणून मी अभिजित राणे या प्रवाहात सामील झालेलो आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभरात अखिल भारतीय मराठा महासंघाचा हा भगवा ध्वज अतिशय जोमाने डौलाने फडकत ठेवण्याचा निर्धार इथे व्यक्त करतो. एक नव्हे तर 4 मराठी आणि हिंदी वृत्तपत्रांचा मी संपादक मालक आहे. आणि ही वृत्तपत्र चालवताना ज्या अडचणी प्रत्येक वृत्तपत्र मालकांना येतात, संपादकांना येतात, तशा मलाही येतात. परंतु या व्यवसायात शेटजी आणि भटजींची वृत्तपत्र सर्वाधिक संख्येने आहेत हे आपण जाणताच. मी शेटजीही नाही आणि भटजीही नाही. मी मराठा समाजाचा एक नाममात्र शिलेदार आहे. असं असताना निवड माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे आणि माझ्या मित्रपरिवाराच्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे मी ही वृत्तपत्र आजवर चालवत आलेलो आहे. आज काही मान्यवरांनी मला वेगळ्या पद्धतीने सुचवण्याचा प्रयत्न केला होता की ही वृत्तपत्र तुम्ही मराठा समाजाला बहाल करा. पण तुम्ही सांगण्या अगोदरच मी माझी ही 4ही वृत्तपत्र मराठा समाजाला बहाल केलेली आहे. आजचा तुम्ही वृत्तमित्राचा जर अग्रलेख वाचला ज्यात माझं संपादकीय आहे मराठ्यांचं मुखपत्र, आपल्या सर्वांच्या हातात ते वर्तमानपत्र आहे. तुम्ही वाचा. त्यातून ह्या मान्यवरांना जे म्हणायचं होतं तेच मी मांडलेलं आहे. याचा अर्थ आमची मनं जुळलेली आहेत, कुणी शंका घेऊ नये. मराठा आरक्षण हे आर्थिक निकषावर मिळावं यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघ अतिशय त्वेषाने, निकराने आणि जोमाने लढतोच आहे. आपलंही सहकार्य त्यात लाभावं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. माझी वृत्तपत्र सतत या लढ्याचा या संघर्षाचा पुरस्कार करताना मराठा समाजातील विविध विवाह मंडळांचा, वधूवर सूचक मंडळांचा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून पुरस्कार करत आलेले आहेत. आपणा सर्वांना जे इथे उपस्थित आहे त्यांना सर्वांना विनंती आहे, तुमच्या कुठल्याही समस्या असू द्यात, हे तुमचं मुखपत्र आहे हे समजून तुम्ही या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना जरूर वाचा फोडली जाईल आणि त्या समस्या जोपर्यंत सुटत नाहीत
तोपर्यंत मी अभिजित राणे आपल्या पुढे एका पहाडासारखा उभा आहे, त्याची काळजी करू नका. तुमच्यावर येणारी प्रत्येक संकटना झेलण्यासाठी मी समर्थ आहे. येथे जमलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हा एवढा मोठा भव्य दिमागदार सोहळा आयोजित करण्याचं धैर्य करू शकलो. बऱ्याच लोकांनी मला सूचना दिल्या होत्या, बऱ्याच लोकांनी मला आडून किंवा उपरोधिक पद्धतीनं काही सल्ले दिले होते की तुम्ही अशा कुठल्या मराठा आरक्षण परिषदेच्या फंदात पडू नका, तुम्ही फार नवखे आहात. प्रत्येकजण नवखा असतो, कोणी आईच्या पोटातून शिकून आलेलं नाही आहे. अतिशय कमी वयात हे सगळं करत असताना निव्वळ काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक जी इथे व्यासपीठावर उभी आहेत, बसलेली आहेत, त्यात आदरणीय शशिकांतजी पवार आहेत, सुरेशदादा पाटील आहेत, वरखिंडे दादा इथे उपस्थित नाहीत पण त्यांचंही मार्गदर्शन नेहमी लाभत असतं, राजेंद्र कोंडरे साहेब आहेत, विजयसिंग पाटणकर साहेब आहेत. या साऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज हा जो काही कार्यक्रम इथे आयोजित करू शकलो त्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. आपणही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पुनश्च धन्यवाद आणि आभार व्यक्त करून मी माझं छोटंसं भाषण संपवतोय. आणि यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शशिकांतजी पवार यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन इथे जमलेल्या तमाम मराठा बंधू आणि भगिनींना द्यावं. शशिकांतजी पवार साहेब. वेळ खूप